माझ्या मनात एक शंका होती की आपण एकदा वारीमध्ये सहभागी झालो की आपल्याला कंपल्सरी पंढरपूर पर्यंत वारी करावीच लागते का? नाही नाही, असं काही नाही अगं. म्हणजे पंढरपूर पर्यंत आता साधारणपणे आळंदी ते पंढरपूर हे 250 किलोमीटरचं अंतर आहे. ज्यांचा असा संकल्प असतो, नेम केलेला असतो, ते लोक वारीत दरवर्षी पूर्ण चालतात. पण तुला सांगू, आपल्या संस्कृतीने आपल्याला एवढी मोकळीक दिली आहे ना, की तुम्हाला जितकं चालायचं तितकं चाला. आणि खरं म्हणजे सगळेजण वारीत जाणारे असं म्हणतात की विठोबाने माझ्याकडून इतकं चालवून घेतलं. त्यामुळे तुम्ही कुठेही त्या वारीत सामील होऊ शकता, कुठेही वारीतून बाहेर पडू शकता. साधारणपणे लोक आपलं आपलं एक मर्यादा आपल्या क्षमतेनुसार ठरवतात आणि मग तेवढं ते चालत जातात. हे काही जण पुणे ते सासवड जातात, काही जण पुणे ते जेजुरी जातात, काही जण सासवड ते जेजुरी करतात, जेजुरी ते वाल्हे, असं आपल्याला आवडेल त्या आणि झेपेल इतक्या किलोमीटरचं अंतर आपण त्या वारीत चालू शकतो. त्यामुळे वारीत चालण्याचा नेम केला पाहिजे, पण वारीत इतकंच चाललं पाहिजे असा कुठलाही नेम नाही. मग या वारकऱ्यांचा डेली रुटीन काय असतो? म्हणजे दिवसात किती तास ते चालतात? दिवसाचं त्यांचं अगदी म्हणजे नियोजित वेळापत्रक असतं. तुला माहितीये, वारकऱ्यांना वारीत जायचं म्हणजे आपण काय फील्ड ट्रिपला जातोय असं ते नसतं. वारीत जायचं म्हणजे तिकडची शिस्त आणि नियम अगदी काटेकोर पाळावे लागतात. त्यांची सुरुवात दिवसाची किती वाजता होते माहितीये? पहाटे 3 वाजता. 3 वाजता काकड आरतीने वारीची सुरुवात होते. प्रकाशली प्रभा, कैसी प्रकाशली प्रभा. त्यानंतर साधारणपणे सगळे प्रातर्विधी वगैरे आटोपून सगळे वारकरी चालायला लागतात. 5 वाजता वारी चालायला सुरुवात होते, 5-5:30ला. आणि मग साधारण 11 वाजेपर्यंत, म्हणजे अगदी दिवसभराचे मुक्काम ठरलेले असतात, दिवसात विश्रांती स्थळं ठरलेली असतात, जेवणाची वेळ ठरलेली असते. अगदी नेटकं नियोजन सगळं वारीचं केलेलं असतं. आणि प्रत्येक वारकऱ्याला हे माहीत असतं की आपल्याला दिलेल्या वेळेतच या गोष्टी करायच्या आहेत. त्यामुळे सगळ्यात मोठं मोटिवेशन त्याला असतं ते वारीत चालण्याचंच असतं. त्यामुळे ही वारी अशी पहाटेपासून सुरू होऊन शेजारती करून रात्री निजेला जाते. म्हणजे पहाटे 5 वाजता सुरू झालेली ही वारी 11 वाजता विश्रांती घेते. आणि 11 वाजता विश्रांती घेतल्यानंतर संपूर्ण दिवस 2 वाजता पुन्हा वारी चालायला लागते. आणि मग संपूर्ण दिवस चालून संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचतात. तिथे कीर्तन, प्रवचन, हरिपाठ असा सगळा तो नेम असतो. खरं म्हणजे हा जो दिनक्रम आहे ना मैथिली, हा कुठल्याही अलार्म शिवाय लाखो लोक पाळत असतात. विठू पाटील त्याचे नाव गाम, चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया. विठोबाचा धर्म लागो, त्याचे चरणी लक्ष लागो.